तर या घटनेचा आरोपी भावेश भिंडेने निवडणूक लढवल्याचं आता समोर आलंय। भावेश भिंडेने 2009 मध्ये मुलुंडमधून विधानसभा लढवल्याची माहिती समोर येते। तत्कालीन भाजप आमदार सरदार तारासिंग यांच्या विरोधात भावेश भिंडेने ही निवडणूक लढवली होती। तर भावेश भिंडे नेमका कोण आहे आपण जाणून घेऊया। इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भावेश हा मालक आहे। गुजू ॲडव्हर्टाइज नावाने जाहिरात संस्था तो चालवतो। घाटकोपर ते ठाणे दरम्यान अनेक होर्डिंग्सचं संचालन भावेश करतो। भावेशच्या घरचा पत्ता मुलुंडचा आहे, मात्र वास्तव्य अन्यत्र असण्याची शक्यता आहे। घाटकोपर दुर्घटनेनंतर भावेश कुटुंबासह फरार झालाय, त्याचा फोनही बंद आहे। भावेशने 2009 ला मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवलेली। होर्डिंग नियमांच्या उल्लंघनाबद्दल भावेश विरोधात 21 तक्रारी आणि गुन्हे दाखल आहेत। घाटकोपरमध्ये उभारलेलं होर्डिंग जगातलं सर्वात मोठं होर्डिंग म्हणून समोर येते। भावेशच्या घाटकोपरच्या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।